जय शिवराय मित्रांनो, आज आपण 6 किलोवॅटची सिस्टीम इन्स्टॉल केलं. UTLचं इन्व्हर्टर आहे, टॉप 1 पॅनल आहे. आता आपण एक लक्षात ठेवायचं, आता आपण वरची MC पॉवर कनेक्टर मारलेले आहे. आता आपण फ्यूज टाकूया. आता फ्यूज टाकल्याच्या नंतर सरळ हे MC पॉवर कनेक्टर याच्यामध्ये जोडायचे नाही. कारण कधी जर आपल्या वायरिंग जर गलत झाली असेल आणि प्लसच्या जागेला मायनस गेला असेल, मायनसच्या जागेला प्लस गेला असेल, हे इकडे जर इकडे दिलं आणि हे जर इकडे दिलं तर इन्व्हर्टर जळतं. त्यासाठी एक आयडिया आहे, आपले मल्टीमीटर DC रेसवर ठेवायचं. हा प्लसचा प्रोब आहे, त्याच्यामध्ये प्लस ठेवूया आपण, मायनसचा मायनस ठेवूया. 522 व्होल्ट येते, बरोबर आहे. पुन्हा आपण हे जर चेंज केला, 523 आलं, पण एक याच्यामध्ये मेजर करायचं त्यासाठी बाबा इथे मायनसचं चिन्ह येतं. जेव्हा आपली वायरिंग चुकते, प्लसच्या जागी मायनस जाते आणि मायनसच्या जागी प्लस जातं, तेव्हा इथे मायनसचं चिन्ह येते. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता आपली वायरिंग बरोबर आहे, म्हणजे प्लसला आपण प्लस प्रोब धरलं आहे, मायनसला मायनस धरलं आहे, म्हणजे बरोबर व्होल्टेज चालू आहे. आपले पॉईंट बरोबर आहे. आपण आता देऊया. ऑन आहे, सिस्टीम चालू झाली. प्लस मायनस जर चुकलं तर आपलं 100% इन्व्हर्टर जळतं. स्टँड बाय मोडवरती गेलेलं आहे. 520 VOC आहे. आपण ग्रीड होल्ड दिले नाही अजून. हे ईट डे म्हणजे आज किती युनिट झाले आणि ईट टोटल म्हणजे आतापर्यंत युनिट किती झाले. आपले नवीन सिस्टीम असल्यामुळे काही नाही. आजची तारीख नंतर सेट होते. फॉल्ट रेकॉर्ड लाईट बंदी त्याच्यात दिसते.